ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो. प्रशासनाच्या मध्ये काही चुका होत असल्या ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. चांगल्या गोष्टी झाल्या असल्या त्याचं माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार दिनाच्या माध्यमातून जे सगळ्यात काळाची गरज आहे हेल्मेट वापरायची ती सुरुवात जळगाव जिल्ह्यामधून होते आहे. त्यामुळे मी पत्रकार बांधवांचे खूप आभार मानतो. याच्यामुळे समाजामध्ये हा मेसेज जाणार आहे की आपला जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट वापरणं हे गरजेचं आहे. आणि आजच्या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. भूजल संपदा पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आढळतं, ज्यामध्ये महाराष्ट्राचे हे बघा आता काल परवाकडे मी 100 दिवसाचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये हा विषय काही आलेला नाही. पण आता मी आजच मुंबईकडे रवाना होतोय. उद्या कॅबिनेट आहे. सगळ्या अधिकाऱ्यांची बोलून बैठक येईल आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल त्याचे आदेश लगेच त्वरित करण्यात येतील. वाटपाचा प्रश्न तीव्र झालेला आहे. निलगिरी समितीच्या अहवालानंतर तिथं पाणी कमी वाटप होतं. हे बघा पाटबंधारे खात्याचे आदरणीय गिरीश भाऊ हे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील हे त्या खात्याचे मंत्री आहेत. निश्चितपणाने ते दोघं समजदार आहे आणि त्यांना पाण्याच्या बाबतीमध्ये त्याचा अभ्यास आहे. तर कोणावरही कोणत्याही प्रदेशावर किंवा कोणत्याही तालुक्यावर जिल्ह्यावर अन्याय होणार नाही असं काम ते करते. एकनाथ शिंदेना धमकी देणारा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्यावरून शिवसैनिक आता आक्रमक झाले. पोलीस ठाण्याबाहेर गर्दी झालेली आहे. हे बघा शिवसेनेच्या लोकांना धमकी देणं हा काय पहिला दिवस नाहीये. पण एकनाथ शिंदे साहेबांना धमकी देणं म्हणजे हा फार मोठा प्रकार झालेला आहे आणि हे कोणीच सहन करणार नाही. एकनाथ शिंदेना धमकी द्यायला आणि त्यांना हे करायला एवढी जर हिंमत होत असेल तर शिवसैनिक आहे तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पालकमंत्री पदांचं वाटप काढलेलं आहे. नेमकं काय चाललंय? 1-2 दिवसामध्ये आपलं म्हणणं उत्तर मी निश्चितपणाने देईल. कारण की शेवटी 2 दिवसामध्ये पालकमंत्री डिक्लेअर होईल. जळगावचा विषय प्रलंबित आहे. जळगावचं नेमकं तिघे पक्षांकडून दावा केला जातोय. आम्ही 3 जण वाटून घेऊ. असं म्हटलं जातं आहे. पण राज्यामध्ये छुप्या पद्धतीने स्मार्ट बसवणं सुरू आहे. कसलं स्मार्ट प्रीपेड जे आहे ते बसणार नाही मीटरचा विषय, पण छुप्या पद्धतीने ते बसवणं सुरू आहे. नाही असं नाही होणार. असं असेल तर आपण माहिती द्या. आपण लगेच त्या अधिकाऱ्यांना सूचना करू. बीड हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं संभाजीराजे म्हणतायत. जो तो त्याची मागणी करतोय पण शेवटी हा अधिकार माझा नाहीये. हा अधिकार देवेंद्रजी आणि अजितदादांचा अधिकार आहे. त्यामुळे ते निर्णय घेतील. गंभीर आरोप केले मुंडेंवरती 3 कोटीची डील झाल्याचं त्यांच्या प्रकरणामध्ये मला त्याच्यातलं काहीच माहित नाही की शेवटी त्या घटना ज्या घडल्या त्या तिकडच्या भागात घडलेल्या आहे. पण त्या आपण आमच्या सारख्याकडनं आम्ही पण ऐकतोय. तपास चालू आहे. त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी काल म्हटलंय की कोणीही असेल त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. काल पागल म्हणून उल्लेख झालेला आहे. खडसेंनी गिरीश महाजनांना पागल म्हटलेलं आहे काल एक वक्तव्य. हे मी मागेही बोललो होतो की या दोघांच्या गोष्टी ज्या आहेत या दोघांनी सांभाळल्या पाहिजे. कारण की गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ हे मागच्या काळामध्ये एकत्र राहिलेले नेते आहेत. एकमेकाला पागल म्हणून काही सगळ्या गोष्टी होत नाही. कोणी पागल नाही आहे. सगळे हुशार आहेत. दोघंही हुशारी करावी.